पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता. पण आत्ता या कंपनीमध्ये आल्यानंतर, कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं. कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही. 5 वर्ष ते बिना पैशाचे होते, नाही पगाराचे होते. आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे आणि काय, कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं. आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला. आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे. असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख आणि 3, 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता. 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का, असा आमचं डाऊट आहे. हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे.